मित्रांनो, हिंदू धर्माचं सगळ्यात जास्त वाटोळं या मनुवादी लोकांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, या मनुवादी लोकांनी हिंदू धर्माचं सगळ्यात जास्त प्रचंड वाटोळं केलेलं आहे. आणि आज हिंदू धर्म तोडण्याचं काम सुद्धा हेच मनुवादी लोक करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये आज, लक्षात ठेवा, मध्य प्रदेशमध्ये आज इतका प्रचंड राग आलेला आहे. मी व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर 2 तास फक्त शांत चित्ताने बसलो होतो. लक्षात ठेवा, इतका प्रचंड राग आला होता की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न झाला एका सवर्णाकडून, एका मनुवाद्याकडून. परंतु ज्याने तो प्रयत्न केला, ज्या मनुवादीने तो प्रयत्न केला, त्याची बाईट, त्याला पोलीस पकडून नेताना काय घडलं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. अगोदर ते पहा, त्यानंतर मी बोलतो. ये भाजपा हिंदू के नाम पे, सनातन के नाम पे सरकार बनाती है और ये कार्रवाई करी जा रही है. सनातन एकता जिंदाबाद. मनुस्मृति जो जलाएगा हम उस पे ऐसी ही कार्रवाई करेंगे भाई. आज तो हमने कुछ नहीं किया, अगली बार पूरी तैयारी के साथ करेंगे. मनुस्मृति कौन जलाएगा भैया? ठीक है, चलो खड़े हो जाओ, ये देखिए तानाशाही पुलिस की, ये तानाशाही देखिए पुलिस की है, ये पुलिस की तानाशाही है भाई. हमने कौन सा अपराध कर दिया? ये देखिए ये किस तरीके से इतने लोग एक व्यक्ति को पकड़े हुए हैं. एक व्यक्ति, मेरे पास कोई अपराध है? क्यों? मेरे पास कोई हथियार है? क्या है मेरे पास? गाड़ी जल्दी बुला लेना. यार मैंने कौन सा अपराध कर दिया भैया? हमें एक संदेही मिला है, जिससे हमें यह एक मुखबिरी प्राप्त हुई थी कि किसी प्रकार का जो है वह पुतला दहन करने की कोशिश कर सकते हैं. उन संदेही को ले लिया गया है, अभी थाने लेके ले जाया जा रहा है एवं इसमें कड़ी कार्रवाई की जाएगी. त्यामुळेच मित्रांनो, मी बोलत आहे, जागे व्हा. लक्षात घ्या, जागे व्हा. जर जागे नाही झालात तर हे मनुवादी, कारण सत्ता यांच्या ताब्यामध्ये आहे. कोण तो मिश्रा आहे, दुबे आहे, लक्षात ठेवा, जाहीरपणे बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत आहेत. आणि असं असताना सुद्धा त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा किंवा मकोका वगैरे लावायचं सोडून सरकार त्याला संरक्षण देत आहे. आणि अशामध्ये म्हणजे सरकार त्या मानसिकतेचं असल्यामुळे, जरी लक्षात ठेवा, जरी आपला समाज म्हणजे संपूर्ण बहुजन समाज बोलत आहे, जो 80-85% आहे, जो 80-85% बहुजन समाज हा बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रचंड प्रेम करणारा समाज आहे. आणि हा समाज, लक्षात घ्या, हा समाज एवढ्या संख्येने असताना सुद्धा आज जर मनुवादी लोकांना जर संरक्षण भेटत असेल, अरे बाबांनो, तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये जर बोलत असाल, लक्षात घ्या, तर हे कदापिही खपवून घेतलं जाणार नाही. बाबासाहेब म्हणजे काही एका समाजापुरते मर्यादित नाहीत. लक्षात ठेवा, मी स्वतः हिंदू आहे, मी स्वतः मराठा आहे, लक्षात ठेवा. परंतु मला प्रचंड अभिमान आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा. माझ्यासाठी जात नावाची गोष्ट ही काल्पनिक आहे, मानवनिर्मित आहे. जेवढ्या काही जाती धर्म आहेत हे सगळं मानवनिर्मित आहे, लक्षात ठेवा. माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकर महत्त्वाचे आहेत. जितके छत्रपती शिवाजी महाराज महत्त्वाचे आहेत, तितकेच बाबासाहेब आंबेडकर माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि जर असा बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान होत असेल तर हे कदापिही सहन होणार नाही. तुम्ही सुद्धा भावांनो, जागे व्हा, एक व्हा. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये हे कधीही आपण खपवून घेणार नाहीत. परंतु आपली ताकद ही देश पातळीवर सुद्धा आपल्याला संघटित होण्याची वेळ आलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये या मनुवाद्यांचा जोर थोडा वाढलेला आहे. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र लेवलला सुद्धा याचा विचार करावा लागेल आणि सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल. त्यासाठी मित्रांनो, फार हे इतक्या काळजाला वेदना देणारं आहे. सरकारला सुद्धा इशारा आहे. येथील, लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, शिंदे सरकार आहे, अजित पवारांचं सरकार आहे. मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा यांचंच सरकार आहे. सरकारला जाहीर इशारा आहे, हे कदापिही खपवून घेतलं जाणार नाही. लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राष्ट्र आहेत, बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देश आहेत, लक्षात ठेवा. आणि हा देशाचा अपमान आहे, हा राष्ट्राचा अपमान आहे,
हा राष्ट्रद्रोह आहे, हा देशद्रोह आहे. आणि हे मनुवादी राष्ट्रद्रोह करत आहेत, देशद्रोह करत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करा, अन्यथा हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि तुम्हाला जे हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे, तुम्ही हिंदू धर्माचे तुकडे करायला निघालेले आहात, लक्षात ठेवा. कारण येथील 80-85% मराठा, ओबीसी, बहुजन हा सर्व समाज बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करतो. मध्य प्रदेशमध्ये तेथील ओबीसी समाज, कुर्मी समाज, यादव समाज जो 80-85% आहे, विथ ऑल बहुजन, हे सगळेजण बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करतात. आणि या समाजाला तोडून, या समाजाला दुखवून तुम्हाला कोणतं हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे? लक्षात घ्या, या हिंदू धर्माचं इतिहासामध्ये जेवढं काही नुकसान झालेलं आहे या मनुवादामुळे झालेलं आहे. आणि आजही तुम्ही त्याच मार्गाने जर निघालेले असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहात. तुम्ही सत्तेमध्ये आहात म्हणून माजू नका, माजुरड्या हो, सत्तेमध्ये आहात म्हणून माजू नका, लक्षात घ्या. फार प्रचंड वेदना होत आहेत. यापेक्षा आता जास्त बोलण्याची तुर्तास तरी इच्छा नाही. उद्या परवा अजून यावर बोलतो. तुर्तास रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.